तुम्हाला माहिती आहे का की भारतात आता बनणारा प्रत्येक नवीन पासपोर्ट ई पासपोर्ट असेल. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी सरकारने नवीन पोर्टल तयार केलेला आहे. आता जिथूनच तुम्हाला अप्लाय करावं लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन कसं अप्लाय करायचं ते दाखवणार आहे. पासपोर्ट जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बनवून घ्यावा, कारण सरकारकडे याबाबत बरेच नियम आहेत. जर तुमच्याकडे तुमचे हायस्कूल मार्कशीट आणि आधार कार्ड असेल तर तुम्ही तुमचं जे पासपोर्ट आहे तो ऑनलाईन तुम्हीही बनवू शकता. काही प्रकरणामध्ये जर तुमच्याकडे हायस्कूल मार्कशीट नसेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वापरून पासपोर्ट बनवू शकता. सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला थेट दाखवणार आहे. कसं अप्लाय करायचं, कसं पोलिसांची पडताळणी करायची, हे सगळं पाहूयात. सगळ्यात आधी तुमचं ब्राउझर उघडा, पासपोर्ट सेवा असं सर्च करा. मग पासपोर्ट इंडिया ही अधिकृत वेबसाईट येईल, त्यावर क्लिक करा. तुम्हाला लक्षात येईल की वेबसाईटचं इंटरफेस आधीपेक्षा पूर्णपणे बदललेलं आहे. काही नवीन प्रकारचं पोर्टल येणार आहे. तर इथे नवीन पासवर्ड लागू करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी लॉग इन ID असणं गरजेचं आहे. ते कसं करायचं ते आता मी दाखवतो. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल आणि येथे तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा पासपोर्ट कसा आहे. जसे की येथे कोणताही ऑफिशियल पासपोर्ट असेल तर त्या लोकांना CPV दिल्ली हा ऑप्शन निवडायचा आहे. मुख्यतः सरकारी अधिकारी जे सरकारी कामासाठी विदेशात जातात त्यांच्यासाठी आहे. आता आपण लोकांसाठी पासपोर्ट ऑफिससाठी दिलेला पर्याय वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पासपोर्ट ऑफिसची यादी येईल. तेथे तुमचा सध्याचा पत्ता जसा आहे तसंच राज्य निवडायचं आहे. मग तुमचं पूर्ण नाव जसं आधार कार्डवर आहे किंवा ज्यावर तुम्ही ओळखपत्र द्यायचं आहे तसं इथे टाकायचं आहे. ईमेल ID साठी विचारलं जाईल, त्यामुळे तुमची Google मेल ID येथे तुम्हाला टाकावी लागेल. इथे तुमच्याकडून एक गोष्ट विचारली जात आहे, म्हणजे तुम्ही जी मेल ID दिली आहे तीच लॉग इन ID म्हणून वापरायची आहे का? जर तुम्ही या बटनावरती जर क्लिक केलं तर वेगळं काही युजर ID बनवण्याची तुम्हाला गरज नाही. आता जे तुम्ही ईमेल ID दिली आहे तेच तुमचं लॉग इन ID हे असणार आहे. आता नाहीतर बऱ्याच वेळा लोक युजर ID विसरतात, तर आपण यावर क्लिक केले की ते तुमची मेल ही आपोआप कॉपी होईल. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करण्यासाठी सांगितलं जाईल. आता जो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जे आहे ते पासवर्ड आहे ते आपण ठेवू शकता. इथे तुम्हाला उदाहरणासाठी काही पासवर्ड मी इथे दाखवतो. तर पासवर्ड हे किमान 8 अंकाचा असावा लागेल आणि तुम्हाला साइन अपच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग आपल्या ईमेलवर ID वर व्हेरिफिकेशनसाठी एक OTP येईल, जो तुम्ही ईमेलच्या इनबॉक्समध्ये तपासाल. तिथे पासपोर्ट इंडियाकडून एक ईमेल येईल, तो OTP इथे एंटर करायचा आहे. नंतर साइन अप पूर्ण करण्यासाठी क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहाल की पोर्टलवर आपलं प्रोफाईल तयार झालं आहे. आता लॉग इन पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथं आपलं मेल ID एंटर करायचे आणि कंटिन्यूच्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक करूया. तुम्हाला हवा असल्यास इथं सेट केलेल्या पासवर्ड लॉग इन करू शकता किंवा OTP मेथड तुम्ही हे वापरू शकता. तर आपण जे पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड वापरूनच आपण इथे साइन इनच्या पर्यायावर क्लिक करूया. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की आपण पासपोर्टच्या पोर्टलवर लॉग इन झालेलो आहे. आता जर आपल्याला नवीन पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल तर इथे पहिला पर्याय मिळेल फ्रेश पासपोर्टसाठी किंवा रिइश्यू पासपोर्टसाठी अर्ज करा. आता त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर स्किप फॉर नाऊ या पर्यायावर क्लिक करा. आता इथे आपल्याला पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. नंतर नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. काही प्रश्न विचारले जातील जिथे तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही फ्रेश पासपोर्टसाठी अर्ज करत आहात की रिइश्यूसाठी. आपण पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर याआधी कधीही अर्ज केलेला नाही, त्यामुळे फ्रेश पर्यायावर आपल्याला ते क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता टाईप ऑफ ॲप्लिकेशन सेक्शनमध्ये नॉर्मल आणि तत्काल असं 2 तुम्हाला इथे पर्याय मिळणार आहेत. तर नॉर्मलची फीस असणार आहे ₹1500 आणि तत्काल पासपोर्टसाठी तुम्हाला ₹2000 अतिरिक्त फी येथे द्यावी लागते. म्हणजे एकूण ₹3500 फी येथे भरावी लागणार आहे. आता आम्ही नॉर्मल ऑप्शनवरती क्लिक करू आणि मग 36 पेजेससाठी ₹1500 लागतील. जर तुम्ही जास्त प्रवास करणार असाल तर 60 पेजेसही इथे घेऊ शकता. त्या प्रकरणात त्याची फी ही वेगळी द्यावी लागेल. म्हणून आपण 36 पेजेसचा ऑप्शन इथे निवडायचा आहे. आता सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि आता तुमच्यासमोर असं काहीचं फॉर्म येईल. इथे जे काही माहिती आहे तुम्ही ते इथे भरायची आहे. आता तुमच्या पासपोर्टवर प्रिंट होईल, त्यामुळे काळजीपूर्वक भरायचं आहे. आता तुमच्या ID प्रूफवर जसं नाव आहे तसंच गिवन नेममध्ये येथे नाव तुम्हाला द्यायचं आहे. आता सेक्शनमध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम एंटर करायचं आहे आणि सरनेम तुमच्या नावात आहे, जसं गुप्ता, शुक्ला, शर्मा,
वगैरे तुम्ही येथे तेच एंटर करायचं आहे. आता नाव कसं बरोबर आणि योग्य पद्धतीने एंटर करायचं ते मी एक येथे शीट दाखवणार आहे. त्यात तुम्हाला दिसेल नाव कसं भरायचं आहे. मेल, फिमेल किंवा इतर जेंडर असं काही असेल तर सिलेक्ट करायचं. त्याआधी तुमचं दुसरं नाव होतं का? असं काही नाही का? आम्ही कधीही नाव बदललं नाही तर नो या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता जन्मतारीखसाठी ते कॅलेंडरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि जे तुमची तारीख आहे ती तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तर सगळ्यात आधी इयर आणि इथे डेट आणि महिना असं काहीसं असं निवडायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा जन्म झाला आहे का? कुठे झाला आहे? आणि जन्म ठिकाण विचारलं जात आहे. तर माझा जन्म कधीतरी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी झाला असू शकतो आणि सध्या कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असू शकतो. तर तुम्हाला इथे तुमचं जे जन्म ठिकाण आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर स्टेट बदलला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या स्टेटचं तुम्हाला इथे नावही लिहावं लागेल. त्यानंतर मॅरिटल स्टेट्सच्या सेक्शनमध्ये यायचं आहे. म्हणजे तुम्ही लग्न केलेलं आहे का किंवा नाही, मॅरिड किंवा अनमॅरिड असाल ते इथे तुम्हाला निवडायचं आहे. आता तुम्हाला सगळ्या इथे एक प्रश्न विचारला जाणार आहे की तुमचं जन्मस्थान भारताबाहेर आहे का? असं माझ्या केसमध्ये नाही. असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. त्यामुळे नोवर इथे क्लिक करा आणि ते तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि जन्म शहराबद्दलचं विचारलं जातं आहे. तिथे जन्म झाला तिथे निवडा. भारताचे नागरिकत्व कसं मिळालं याबाबतही विचारलं जातं आहे. उदाहरणार्थ जन्माने मिळालं तर ते निवडा. माझा जन्म भारतातच झाल्यामुळे मी तेच निवडेन. नंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर इथे एंटर करण्यासाठी सांगितलं जाईल. वोटर आय डी कार्ड नंबर एंटर करायचा असेल तर तो सुद्धा इथे द्यावा लागेल. जर तुमच्याकडे काहीही नसेल तर तुम्ही हे सोडू शकता. हे डॉक्युमेंट्स येथे नंबर एंटर करणं गरजेचं नाही. पण पॅन कार्ड आहे तर ते नक्की एंटर करा. मग नंतर एम्प्लॉयमेंट टाईपच्या सेक्शनमध्ये जावं लागेल. इथे बरेच ऑप्शन दिसतील. जसं कुणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करता. बरेच पर्याय इथे दिलेले आहेत. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर सेल्फ एम्प्लॉईड हा पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर ऑप्शन तिथे निवडल्यानंतर तुम्ही कोणताही विद्यार्थी असो, घरकाम करणारा असो किंवा इथे सगळे ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर तुमच्या केसप्रमाणे जे काही असेल ते तुम्ही लागू पडेल ते निवडा. जर तुमचे आईवडील सरकारी नोकर असतील, मम्मी पप्पापैकी कुणी असेल तर अशा केसमध्ये तुम्ही इथे हो करायचं आहे. जर तुम्ही अल्पवयीन असाल म्हणजे 18 वर्षाखालील असाल तर तुम्हाला इथे येस करायचं असेल. 18 वर्षापेक्षा जास्त असाल तर निवडायची गरज नाही. पण अशा केसमध्ये इथे हो करायलाच पाहिजे. जर तुमची बायको असेल म्हणजे पती अर्ज करत असेल तर बायकोच्या संमतीची गोष्ट चालली किंवा पत्नी अर्ज करत असेल तर नवऱ्याची माहिती विचारली जाते. जर तो सरकारी नोकरदार असेल तर देखील तुम्हाला इथे होय म्हणून उत्तर द्यायचं आहे. तुमच्या केससाठी लागू नसेल तर नाही या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा पर्याय येईल तो म्हणजे शिक्षणाचं प्रमाणपत्र. त्यावर क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसतील. जसं तुमचं शिक्षण 7वीपेक्षा कमी आहे, 8वी किंवा 9वीच्या आसपास आहे किंवा 10वी त्यापेक्षा जास्त म्हणजे पदवीधर आणि त्याहून वर असा पर्याय तुम्हाला वेगवेगळे पर्याय इथे तुम्हाला मिळणार आहेत. तर त्यामुळे इथे किमान 10वीची पात्रता असायला हवी. जर तुम्हाला जे पासपोर्ट आहे तो नॉन ECR कॅटेगरीचा हवा किंवा ECR पासपोर्ट हवा तर त्यासाठी तुमच्या क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट द्यावे लागतील. आपण जर तुमची क्वालिफिकेशन त्यापेक्षा कमी आहे तरीही तुमचं पासपोर्ट जारी होतो. अशा केसमध्ये पासपोर्टवर इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड असं लिहिलं जातं. हा पासपोर्ट पण मान्य असतो. पण गल्फ देशात जर तुम्हाला कामासाठी जात असाल तर याचा काही परिणाम होऊ शकतो. बाकी जर तुम्ही नॉर्मल टुरिस्ट विजावर जात असाल तर दोन्ही प्रकारचे पासपोर्ट हे सारखेच आहेत. तर माझ्या प्रकरणात तुम्ही पाहाल की क्वालिफिकेशन 10वीपेक्षा वर आहे. त्यामुळे आपला पासपोर्ट बाय डिफॉल्ट नॉन ECR कॅटेगरीचा मिळेल. इथे तुम्ही पाहाल की यस लिहिलं आहे. आता इथे काही लोक आहेत ज्यांच्याकडे एज्युकेशनल डॉक्युमेंट नाहीत. पण काही डॉक्युमेंट असतील तर अशा लोकांनाही ECR कॅटेगरीचा पासपोर्ट मिळू शकतो. त्यामुळे येथे तुम्हाला लिस्ट मिळते. त्यावर टिक करून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर व्हिजिबल डिस्ट्रीब्युशन मार्क नावाचा एक पर्याय दिसतो, जिथे जर तुमच्या शरीरावर कोणतंही ओळख पटवून देणारे चिन्ह आहे जे तुम्हाला सांगायचं असेल, एखादं मार्क असेल तर तुम्ही सांगू शकता. असं करणं गरजेचं नाही. ते आधार नंबर एंटर करायचा आहे आणि टर्म्स ऑन कंडिशन स्वीकारण्यासाठी येसवर क्लिक करायचं आहे. नंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढचं सेक्शन येतं तिथे आपल्याला पालकाचं नाव भरायचं आहे. सगळ्यात आधी वडिलांचं नाव भरायचं आहे. जसं तुम्ही तुमचं नाव भरलं आहे तसंच तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम भरायचं आहे. जर मिडल नेम नसेल तर सरनेम भरू शकता. सेक्शनमध्ये तुम्हाला फक्त लास्ट नेम एंटर करायचं आहे. त्याचप्रमाणे आईचं नाव देखील एंटर करायचं आहे. येथे लीगल गार्डियनचं नाव फक्त तुमच्या केससाठी लागू असल्यास भरायचं आहे. नसेल तर सोडू शकता.
स्पाऊस नाव भरायचं असेल तर ते फक्त लग्न झालेल्या लोकांनाच हे ऑप्शन दिसेल आणि ते लागू असल्यास इथे भरायचं आहे. येथे एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होतो, तो तुम्हाला हवा असल्यास नोंदवू शकता, पण तो डॅशबोर्डवर नेहमी दिसत राहील. मग सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं सेक्शन येतो. हा ॲड्रेस डिटेल आहे, जिथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस, तुमचा पत्ता इथे भरायचा आहे. ही माहिती तुमच्या पासपोर्टवर प्रिंट होऊन येईल. लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे इथे आपल्याला आपले पालक भारताबाहेर नाहीत, म्हणजे ते भारतीय नागरिकच आहेत. त्यामुळे येथे काही करायची गरज नाही. नो या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या घराचं नाव, बिल्डिंग किंवा अपार्टमेंटचं नाव असेल इथे भरायचं आहे. गाव किंवा शहराचं नावही इथे भरायचं आहे. पिनकोड तुमच्या एरियाच्या पोस्ट ऑफिसचा इथे भरायचा आहे. आता येथे तुम्हाला स्टेटस आणि डिस्ट्रिक्टचं भरायचं आहे. त्यानंतर पोलीस रजिस्ट्रेशनचा ऑप्शन इथे येईल. तुमच्या एरियाचा पोलीस रजिस्ट्रेशन लागतो. सध्याचा पत्ता तिथे सिलेक्ट करायचा आहे. मग पुढचं ऑप्शन येईल, तिथे मोबाईल नंबर टाकायला सांगितलं जातं आहे. इथे गोष्ट लक्षात ठेवा, कंट्री कोड टाकायचा नाही, म्हणजे कंट्री कोडशिवाय 10 डिजिटचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुमची गुगलची मेल आय डी इथे तुम्हाला एकदा टाकायची. नंतर पुढे एक ऑप्शन मिळतो, परमनंट ॲड्रेस उपलब्ध आहे का. यासाठी आता इथे जर तुम्ही होय ऑप्शनवर क्लिक केलं तर माझ्यासमोर जसं ऑप्शन आलं, तुम्ही पाहाल की परमनंट ॲड्रेस एंटर करण्याचा ऑप्शन दिसेल. वर ऑप्शन जो ॲड्रेस एंटर केला होता तो करंट ॲड्रेस होता. जर तुमच्या केसमध्ये 2 ॲड्रेस वेगवेगळे असतील, तर जसं तुम्ही कुठल्या दुसऱ्या ठिकाणी राहत असाल आणि दुसऱ्या ठिकाणी नोकरी करत असाल, तर तुम्ही सध्याच्या पत्त्यावरही पोलीस व्हेरिफिकेशन करू शकता, पण त्याचा डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवा. त्यामुळे इथे तुमचं होम टाऊनला येण्याची गरज आहे आणि गरज नाही असते, पण इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस आहे तो सांगायचा आहे. माझ्या प्रकरणात तसं काही लागू होत नाही, कारण माझा करंट आणि परमनंट ॲड्रेस हे दोन्ही एकसारखे आहेत, म्हणून आपण नोच्या पर्याय इथे क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला दिसेल की इथले काही पर्याय लपून जातात. नंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू. पॉपअप येईल, त्यात ओकेवर क्लिक करा. आता इथे तुम्हाला सगळ्याकडून एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल मागितली जाते, ज्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुणीही सदस्य, जसं तुमचा मोठा भाऊ असेल, त्याची माहिती इथे द्यायची आहे. आता मम्मी पप्पाची माहिती तुम्हाला इथे भरू शकता, पण जेव्हा तुम्हाला डिटेल एंटर करायची असेल, तेव्हा एकाच वेळी त्यांचं नाव, नंतर पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सगळं एकत्रित लिहिलं पाहिजे. ईमेल आय डीसुद्धा भरायचे, पण इथे काही गरजेची नाही. जर असेल तर तुम्ही भरू शकता आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर इथे क्लिक करायचं आहे. असं केल्यावर तुम्हाला दिसेल की आपण शेवटच्या पानावर आलो आहे. जिथे काही प्रश्न विचारले जातात त्यांना तुम्हाला हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचं आहे. साधारणपणे असंच आहे. इथे सगळ्या प्रश्नामध्ये उत्तर नाही असणार आहे, पण तुम्ही ते नीट वाचून घ्या. काही गोष्टी तुमच्याकडे जर लागू होत नसतील तर ते तुम्ही बघा. आणि जसं इथे विचारलं जातं आहे, आधी कधी कुठल्या सरकारी ओळखीचा पुरावा तुमच्याकडे होता का, धरला होता का, असं काही असल्यास सांगायचं आहे. माझ्या बाबतीत आम्ही नाहीचा पर्याय निवडणार आहोत. डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट आधी कधी होता नाही, त्यामुळे नाहीवर क्लिक करू. आधी पासपोर्टसाठी अर्जही केला नाही, त्यामुळे इथेही नाही पर्याय निवडू आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट याचा ऑप्शन इथे क्लिक करायचे आहे. जसं मी केलं तसं केल्यावर तुम्हाला दिसेल की समोर एक लांब लिस्ट ही आली आहे, जिथे तुम्हाला येस किंवा नोमध्ये उत्तर द्यायचं आहे. तर इथे सगळे प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत. माझ्या बाबतीत जसं की आम्ही कधीही पासपोर्टसाठी अर्ज केला नाही, कुठलंही कोर्ट केस, आमच्या नावावर कोर्ट केस हे चालू नाही, त्यामुळे आम्ही नो पर्यायावर क्लिक करणार आहोत. असं सगळ्या प्रश्नाकडे आम्ही नो म्हणायचं आहे. नंतर आपल्याला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. जसं मी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केलं, ऑप्शनवर क्लिक केलं की आता आपल्यासमोर पासपोर्टचा एक सारांश पेज येतो. जसं पासपोर्टवर माहिती प्रिंट झालेली असते, तसंच त्यावर एक तशा प्रकारचं एक प्रिव्ह्यू, एक लुक इथे दिसून येईल. तिथे तुम्हाला तुमची माहिती नीट तपासायची असते. तुमचं नाव बरोबर आहे का ते पाहायचं असतं. त्याचबरोबर तुमचं जन्मस्थान आहे का ते बघायचं. तुमच्या आई-वडिलांचं नाव आहे का तेही बघायचं. तुमचा पत्ता बरोबर आहे का हे सगळं नीट तपासायचं असतं. जर कुठे काही चूक असेल तर मागे जाऊन लगेच एडिट करू शकता. माझ्या बाबतीत सगळं ठीक होतं. बरं आहे, आपण इथे आय ॲग्रीच्या ऑप्शनवर क्लिक करू. नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि पुढचं सेक्शन येतो. तेथे पासपोर्ट बनवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स निवडायचे असते. त्यातला पहिला सेक्शन म्हणजे जन्मतारखेचा पुरावा. पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला जन्मतारीख पुरावा द्यावा लागतो. जर तुम्ही इथे टॅप केला तर प्रमाणपत्र इथे तुम्ही देऊ शकता. सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डची कॉपी दिली गेली आहे. कोणता सरकारी अधिकारी नाही तर ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर आय डी तुम्ही इथे देऊ शकता. आय डी कार्ड, पॅन कार्ड, LIC पॉलिसी सर्टिफिकेट तयार झाला आहे. त्याचबरोबर शाळेचं ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा CBSE, ISC स्टेट बोर्डकडून मिळालेली 10वीची मार्कशीट जर दिली असेल तर तीही जन्मतारीख म्हणून मान्य आहे. तुम्ही ती इथे वापरू शकता. म्हणजे हायस्कूल मार्कशीट किंवा पॅन कार्ड दोन्ही वापरता येतील. तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. मग पुन्हा
सेक्शन पुढचा तो आहे ॲड्रेसचं डॉक्युमेंट प्रूफ, म्हणजे सध्याचा तुमचा पत्ता काय आहे त्याचा तुम्हाला इथे पुरावा द्यावा लागेल. तर यासाठी जिथे पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे तिथलं एक डॉक्युमेंट निवडायचं आहे. त्यात खूप सारे डॉक्युमेंटचे पर्याय मिळतात तुम्हाला. तुमचं आधार कार्ड तुम्ही इथे देऊ शकता, आर्म लायसन देऊ शकता. तेही तुम्हाला बँक पासबुक, शेतकऱ्याची बँक पासबुक असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, इतर अनेक युटिलिटी बिल्स येते पर्याय म्हणून तुम्हाला इथे दिलेले आहेत. वीज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल तुम्ही इथे देऊ शकता. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन इथे तुम्हाला हे देखील तुम्ही देऊ शकता. भाड्याचा करारनामा असेल, भाडेपावती असेल, राशन कार्ड असेल, SSC ST OBC प्रमाणपत्र असेल आणि आधार कार्ड देखील इथे तुम्ही वापरू शकता. आता जो डॉक्युमेंट आहे तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे आणि मग आपण इथे आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे. ज्या ठिकाणी फॉर्म भरतोय तिथे तुमच्या शहराचं नाव टाकायचं आहे, डेट आधीच भरलेली आहे. सेव्हचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला प्रिव्ह्यूचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक केल्यावर फॉर्ममध्ये आतापर्यंत भरलेली सगळी माहिती तुम्हाला दिसेल. काही चूक असेल तर तुम्ही इथे त्यात बदल करू शकता. आता माझ्या केसमध्ये सगळं बरोबर आहे म्हणून इथे क्लोजच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता इथे हा फॉर्म आहे, तो आता इथे सबमिट करायचा. सबमिटचा ऑप्शन दिला, त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे असं काही मेसेज दिसेल, आपली ॲप्लिकेशन सबमिट झाली आहे. ॲप्लिकेशनचं रेफरन्स नंबर इथे दाखवला आहे, जो ARN नंबर आहे तो आपल्याला इथे मिळेल. आता येथे 2 ऑप्शन दिले आहेत. एक म्हणजे पासपोर्ट बनवण्यासाठी फी ऑनलाईन पेमेंट करायची आहे, त्यासाठी इथे पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंटचा ऑप्शन इथे मिळतो का. आता ह्याचबरोबर पावती स्लिप काढायची असेल तर यावरही क्लिक केल्यास असं काही स्लिप येईल. प्रिंट केल्यास तर पासपोर्ट ऑफिसला जाताना ही स्लिप घेऊन जाणे हे गरजेचं आहे. पण पहिलेच तर अजून आपण फी इथे भरलेली नाही, त्यामुळे इथे कोणतंही अपॉइंटमेंटचं तपशील इथे डिटेल्स इथे दिसलेलं नाही. त्यासाठी आधी फी भरायला लागेल. मग चला आता आपण परत होम पेजला येऊ. कोणताही एरर आला की परत फी भरायची असेल तर सगळ्यांनी होम ऑप्शनवर यायचं आहे आणि येथे जे कितीही ॲप्लिकेशन तुम्ही रजिस्टर केले असतील ते डॅशबोर्ड इथे तुम्हाला सगळे इथे दिसून येतील. जसं इथे आपण जे ॲप्लिकेशन सबमिट केली त्याला 3 डॉट्सच्या आयकॉनवर क्लिक करून व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फी पेमेंटचं ऑप्शन इथे दिसून येईल. कधीही तुम्हाला आणखी काही करायचं असेल तर ॲप्लिकेशनची रीप्रिंट काढायची असेल किंवा अपॉइंटमेंट रिशेड्यूल करायचं असेल तर ते सारे ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील. परत इथे तुमची ॲप्लिकेशन तुम्ही पुढे चालू ठेवू शकता. आता आपल्याला फी भरायची आहे म्हणून आपल्याला पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जसं आपण असं केलं की मग आपल्याला PSK पासपोर्ट सेवा केंद्र निवडायचं आहे. अशा प्रकारचं टॅब दिसेल. जर आपण त्यावर टॅप केलं तर जे पासपोर्ट सेवा केंद्र आहेत त्यांची यादी आपल्यासमोर येईल. साईडला आपण पाहू शकता की कोणत्या पासपोर्ट किंवा सेवा केंद्रात कोणत्याही तारखेला अपॉइंटमेंट उपलब्ध आहे. उपलब्ध तारखा इथे दाखवलेल्या आहेत. इथे जे PSK आहे ते मुख्य सरकारी पासपोर्ट सेवा केंद्र आहेत तेच दाखवलेले आहेत. PSK बद्दल तुम्हाला कदाचित ऐकायला असेल की पोस्ट ऑफिसमध्येही पासपोर्ट बनवण्यासाठी PSK सुरू करण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे असल्यास पोस्ट ऑफिसमध्येही जाऊ शकता. आता इथे मुख्य ऑफिस कुठे आहे तिथे तुम्हाला इथे जायचं आहे आणि इथे ऑप्शन निवडायचे. इथे तुम्हाला इथे तारीख निवडायची आहे. या कॅलेंडर आयकॉनवर क्लिक केल्यावर एक तारीख आपोआप आधीच निवडलेली येते. त्याशिवाय तुम्हाला तारीख बदलायची असलीच पुढे मागे तुम्ही हवे तसं ते इथे करू शकता. आता अपॉइंटमेंट घ्यायचं असेल तर इथे दिसणाऱ्या ग्रीन कलरच्या डेट्समध्ये निवड करायची आहे. त्या डेट्सवर अजून अपॉइंटमेंट उपलब्ध आहेत. निवडल्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. मग ओकेवर क्लिक करा. आता पे नावच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आता आपल्यासमोर SBIचं पेमेंट गेटवे येईल. आता इथे तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI अशा कोणत्याही पद्धतीने पेमेंट करू शकता. पण आता काही जण SBIचा बॅनर बघून असं समजून जातील की SBI शिवाय कुठल्याही बँकेतून पेमेंट होणार नाही. तर अशा काही असल्या कसल्याही प्रकारचे इथं तुम्ही पेमेंट करू शकता. हे फक्त एक पेमेंट गेटवे आहे. तुम्ही कुठल्याही बँकेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. आता दुसऱ्या बँकेचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा पर्याय दिला आहे. तुमचं बँक खाते कुठल्याही बँकेतही असलं तरी पेमेंट होईल. आजकाल तर UPIनेही पेमेंट करणं सोपं झालं आहे. त्यामुळे आपण UPI पर्याय वापरणार आहोत. मग आपण QR कोडवर क्लिक केलं आहे. कन्फर्म क्लिक करू आणि आता इथे हा QR कोड आला आहे तर त्याला आपण स्कॅन करू. पिन टाकून ऑथेंटिकेट करू. मग इथे आपला पेमेंट यशस्वी झालं आहे आणि थोडं थांबायचं आहे. तुमचं पेमेंट जसं व्हेरीफाय होईल आणि हा पेज आपोआप रिलोड होईल तेव्हा तुम्ही पुन्हा पासपोर्ट विभागाच्या वेबसाईटवर येऊन जाल. प्रिंट अलाउन्मेंट स्लिपचं ऑप्शन मिळतो. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला अलाउमेंट स्लिप असं दिसेल. तर तुम्हाला जे प्रिंट करायचं असेल तर प्रिंट ॲप्लिकेशनवर रिसिप्टवर क्लिक करा.
तर तुम्ही हे असं प्रिंट करू शकता. पहिलं तर इथे तुम्हाला दिलेलं आहे बॅच नंबर, सेकंड नंबर सगळं लिहिलेलं आहे. अपॉइंटमेंट कोणत्या तारखेला आहे, वेळ काय आहे, ते सगळं इथे प्रिंट झालं आहे. तर बघितलं, असं आपण स्वतःच्या नव्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. आता ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळालं आहे त्या दिवशी तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्राला जावं लागेल. जर तुम्ही पोस्ट ऑफिस निवडलं तर तिथे जावं लागेल, नाहीतर सरकारी पासपोर्ट सेवा केंद्रावर जावं लागेल. तुम्ही तिथे अपॉइंटमेंट बुक केलं आहे, मग तिथे जावं लागेल. तिथं काय होईल तर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्याकडे सगळी ओरिजिनल कागदपत्र असायला हवी. जसं की तुमचं मार्कशीट, सर्टिफिकेट असल्यास ते घेऊन जायचं, आधार कार्ड असायला हवं. त्याबरोबरच इतर काही सपोर्टिंग डॉक्युमेंट असतील तर तेही सोबत ठेवा. जसं की पॅन कार्ड, जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत ते नक्की घेऊन जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या कागदपत्रावर तुमचं नाव आणि वडिलाचं नाव अगदी सारखं सेम असायला हवं. तुमची जन्मतारीखही सेम असायला हवी, सारखी असायला हवी. जर काही असं डॉक्युमेंट जिथे सेम नाही त्याला तुम्ही लावू शकत नाही, नाहीतर नंतर तुम्हाला हा त्रास होऊन जाईल. आता ज्यांच्याकडे हायस्कूल मार्कशीट आहे त्यांचाही पासपोर्ट मी सांगितल्याप्रमाणे पॅन कार्ड, आधार कार्ड लावून बनवू शकतो. पण अशा केसमध्ये तुमचा पासपोर्ट नॉन ECR कॅटेगरीचा होत नाही, म्हणजेच इमिग्रेशन चेक लागतो. पण तुम्ही फक्त टुरिस्ट म्हणून जात असाल तर कुठल्या कामासाठी जर जात नाही तर दोन्ही पासपोर्ट अगदी सेमच असतात आणि कोणतीही व्यक्ती याच्या माध्यमातून प्रवास करू शकते. आता जसा पासपोर्ट ऑफिसमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, म्हणजे तुमचे बायोमेट्रिक कलेक्ट केले जातील, त्याचबरोबर तुमची फोटो तिथे कॅप्चर केली जाईल. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं की अप्लाय करताना फक्त फी ऑनलाईन भरायची असते, फोटो अपलोड करायचा ऑप्शन इथे पर्याय येत नाही. कारण पासपोर्ट ऑफिसमध्ये तुमची फोटो DSLR कॅमेऱ्याद्वारे घेतली जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, पासपोर्ट ऑफिसला जाताना फॉर्मल कपड्यामध्ये, फॉर्मल ड्रेसमध्ये जायचं आहे, कारण तुमची जी फोटो आहे ती पासपोर्टवर तीच फोटो येणार आहे. आता उरलेलं काम तुमची फाईल जिथं आहे तिथूनच ग्रँट होऊन जातं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी परत येऊ शकता. 2 ते 3 दिवसातच पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण होतं. त्यात SP ऑफिसमध्ये प्रथम रिक्वेस्ट जाते, मग तुमच्या ठाण्यामध्ये एक पोलीस स्टेशनमध्ये एक खास व्यक्ती येते जी ती व्हेरीफाय करत असते. तुमच्या बहुतेक पोलीस स्टेशनशी संपर्क साधला तर त्याच्याकडून माहिती मिळेल की व्हेरिफिकेशन कसं होईल. आता बहुतेक वेळा असं होतं की तुम्हाला स्टेशनमध्ये ठाण्यामध्ये बोलवलं जातं. जेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात तुमचा पासपोर्ट प्रिंटिंगसाठी जातो आणि प्रिंट झाल्यावर तो पोस्टाने तुमच्या घरच्या पत्त्यावर येतो, ज्याला सुमारे 4 ते 5 दिवस लागतात. मग तुमचा पासपोर्ट तुमच्या घरच्या पत्त्यावर हा पोहोचून जाईल. तर अशा प्रकारे ही कंप्लीट अशी प्रोसेस आहे. बाकी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.